शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश स्वास्थ्य कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढव म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे हे तुला? आज आम्हाला बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिला. मला तर चांगलाच आला. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत हेच सांगितले बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करू, त्यासाठी आजपासून आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल. कविता करणं, कवितेचं आकलन होईल, हे तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजपासून आपण सगळे कवितेत संभाषण करायचं, ते तो कागदावर उतरवून घ्यायला. कविता म्हणजे कविताही पूर्ण होईल. म्हणजे त्याला कविताही समजेल व प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय आणि घे. आधी मी कागदांवर घेत आताच आपण सुरुवात करू. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा. घरात लावते तांदूळ, भाजी बनवते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो हात, नको करू तू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमी देतात हो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल तिखट भाजी. तू बनवून छान छान चवळे, सुधीर आंधळेकडे दातांची कवळे. तू बनव भाजी छान छान चवळे, सुधीर आंधळेकडे दातांची कवळे. बरं बाई, तुमची इच्छा हास ध्यास, भाजी बनवते चवीची खास. अगं आई पटकन खायला दे ना काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बस करू देणार नाही सई. ताट. कसली घाई, कसली फ्राई, आजीने दिले चपाती झाली. काय बाई कवितेची कमाल, बोलताना हसतात तोंडावर धरून वाढ. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. मला द्या काठीने चप्पल, कोटाचं तुटलेलं जोडून द्या बक्कल. मला द्या काठीने चप्पल, कोटाचं तुटलेलं जोडून द्या बक्कल. समजत नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई तुम्ही बाबांना चिडू नका, रागाचं तुम्ही सोडाय का? म्हणे रागाचा सोडाय का, कामाचं काल घेतलं मी ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावलाच की. चिडता का माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकू नये तर रडू. लहान तोडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बरं का आजोबांची दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारायचं बाजी. आई द्या काय करा फुटायची सोजी, सोजी तुला हवी तरी कशालास, लाडू खातेस अंबशी ठेवते उशालास. चला सगळेजण जेवण करू, चवीच्या भाजीवर ताव मारू. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा.
चिमण्या उडाल्या, सर्वांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली गार गार, आंघोळचे पाणी केले गरम फार गरम फार. अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालं उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची सिप्पी सोपी. सुधीर तू लिहून घे नीट, यमक डोळ्याला हवे पीठ, शब्दांची यमक हवे नीट, तरच बनते कविता नीट. कामाचा आला आता कंटाळा, थोडे पाणी टाकून वाळा, कणिक तुम्ही नंतर मळा, शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीच्या डब्यासाठी बाकीची तुम्ही चिरा. सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक टाकतेपणा दररोज शिक. आई आजी खूप छान, कला नाही कशाची वाण, तुमच्या वाचून झाले ना पान. मग झाला कवितांचा भाव, कशा थोडीच पुरवणार धावून, हा घे थोरांच्या कवितांचा माळा, वाचून लागेल तुला कवितांचा राळा. बाबा ताई आजोबा नदी असं झाले, वाचले किती कविता अंगणात उतारल्या हाती, त्या मी वेचू कशा अन किती, शांताबाईची बाग आणि सुरवेची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलं आणि चेतावले भावनांचे मुळे तुम्ही म्हणे तुम्ही. धन्यवाद.